मित्रांनो, गद्दार, देशद्रोही, राष्ट्रद्रोही कसा असतो हे तुमच्यासमोर मी आज मांडणार आहे. तो विचारद्रोहीसुद्धा आहे, तो पिताद्रोहीसुद्धा आहे, तो जनतेचा द्रोहीसुद्धा आहे, विश्वासघातकी आहे. अशी व्यक्ती तुमच्यासमोर मी उभी ठेवणार आहे. आणि ही व्यक्ती कोण आहे तुम्हाला माहिती आहे, सर्वश्रुत आहे. आता त्यांनी मुसलमानांचं लांबून चालन करता करता ते ह्या थराला जाऊन पोचले, ह्या विचाराला जाऊन पोचले, ह्या स्थितीला जाऊन पोचले की त्यांना आता बाकी काही दिसत नाही, फक्त एकच गोष्ट दिसते ती म्हणजे सत्ता. असा उलटा चोर कोतवालकर दाटे. म्हणजे विचार करा मित्रांनो, असा वक्फ बोर्ड, अशी असीमित ताकद, अमर्यादित ताकद त्यांना कोणी दिली होती? काँग्रेसने. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हे जे काय माझे विचार मी मांडतोय ते तुम्हाला पटत आहेत का? तुम्हाला लक्षात येत आहेत का? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. माझा व्हिडिओसुद्धा शेअर करा. आणि महत्त्वाची गोष्ट, माझा व्हिडिओ पूर्णपणे पहा, अगदी शेवटपर्यंत पहा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं आहे, काय म्हणायचं आहे, वास्तव काय मांडतोय मी, वास्तवावर बोलू काहीतरी. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट आणखीन की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझ्या इतर चॅनलचे लिंकसुद्धा टाकले आहेत. त्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओसुद्धा पहा. त्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि ते शेअर करा, लाईक करा. आणि ह्या आता व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करायला विसरू नका, छोटंसं बटन आहे. शेअर करायला विसरू नका, छोटंसं बटन आहे. आणि उजव्या बाजूला सबस्क्राईबचं बटन आहे. जर नवीन कोण असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा. म्हणजे पुढचे माझे व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि आपली चर्चा पूर्ण होईल. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक केळकर. मित्रांनो, गद्दार, देशद्रोही, राष्ट्रद्रोही कसा असतो हे तुमच्यासमोर मी आज मांडणार आहे. तो विचारद्रोहीसुद्धा आहे, तो पिताद्रोहीसुद्धा आहे, तो जनतेचा द्रोहीसुद्धा आहे, विश्वासघातकी आहे. अशी व्यक्ती तुमच्यासमोर मी उभी ठेवणार आहे. आणि ही व्यक्ती कोण आहे तुम्हाला माहिती आहे, सर्वश्रुत आहे. अशी व्यक्ती एकच आहे, ती म्हणजे उद्धव ठाकरे. त्यांनी आपल्या पित्याच्या विचारांशी सुद्धा द्रोह केला. त्यांनी आपल्या पित्याच्या विचारास विरोधात सुद्धा गेले. ते पित्याचे विचार काय होते? हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व. आणि त्यानुसारच पित्याने ही संघटना उभी केली होती, शिवसेना. आणि आता त्यांनी मुसलमानांचं लांबून चालन करता करता ते ह्या थराला जाऊन पोचले, ह्या विचाराला जाऊन पोचले, ह्या स्थितीला जाऊन पोचले की त्यांना आता बाकी काही दिसत नाही, फक्त एकच गोष्ट दिसते ती म्हणजे सत्ता. पूर्ण हिरवे झाले, त्यांचं पूर्ण जीवन हिरवामय झालं आहे. आता तुम्ही म्हणाल तुम्हीसुद्धा हिरवा टी शर्ट घातला आहे. तुम्ही काय म्हणाल? आता हिरवा टी शर्ट तुम्हीसुद्धा घातला आहे, मग तुम्हीसुद्धा मुसलमान झालात? नाही मित्रांनो, इथे रंगाचा उल्लेख मी करत नाही आहे. इथे मी एका विचाराचा हे करतो आहे, विचारशैलीचा विचार करतो आहे. रंग हा प्रत्येकाचा हे आहे, प्रत्येक गोष्ट. म्हणजे हिरवा म्हटलं तर हे सृष्टीच हिरवी आहे. आपण हिरव्याचा जर द्वेष करता करता सृष्टीचा द्वेष करू शकतो का? तर नाही. त्या हिरव्या रंगाचा द्वेष नाही आहे, त्या विचारधारेचा द्वेष आहे. त्या हिरव्या, जो हिरवा फडकवला जातो इस्लामच्या नावावरती, त्या हिरव्याचा राग आहे. त्या हिरव्याबद्दल मनात एक क्रोध आहे, रंगाबद्दल नाही. तो हिरवा कुठला? तर इस्लामचा हिरवा. आता तुम्ही पाठीमागे बघाल तर साईबाबांची तस्वीर आहे, सबका मालिक एक. मग सबका मालिक एक असं जर म्हटलं आपण तर तुम्ही मुसलमान, हिंदू असं का करताय? मी इथे मुसलमान आणि हिंदू करायला आलोच नाही आहे, हा माझा विषयच नाही आहे. सबका मालिक एक आहे आणि तो एकच आहे. तो कसा काय आहे, काय आहे हे सर्वश्रुत आहे.
पण यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवीन मी सनातनी वास्तववरती. पण इथे विषय काय आहे तर उद्धव ठाकरे. आता हे उद्धव ठाकरे पूर्णपणे हिरवे झाले, हिरवामय झाले. आणि ते कसे झाले तर मुस्लिमांचं तुष्टीकरण करता करता, मुस्लिमांचं लागून चालन करता करता, आणि हे त्यांनी सर्व परिसीमा ओलांडली आहे, परिसीमा ओलांडली आहे, मर्यादा ओलांडली आहे. आणि हे त्यांनी दाखवून कधी दिलं आहे तर वक्फ बोर्ड अमेंडमेंट बिलच्या विरोधात मतदान करून. त्यांचे जे नेते संसदेमध्ये भाषण करत होते अरविंद सावंत, त्यांचं भाषण तुम्ही जर ऐकाल तुमच्या लक्षात येईल. त्यांनी ह्या वक्फ बोर्ड अमेंडमेंट बिलच्या वरती भाषण नाही केली, त्याच्यामधले मुद्दे त्यांनी खोडून नाही काढले. मुसलमानांना हे कसे घातक आहेत, मुसलमानांच्या विरोधात कसे आहेत, मुसलमानांचं नुकसान कसे करून घेतील, मुसलमानांची वाताहत कशी होईल, या मुद्द्यातून जे मुद्दे आज जे नियम जे कायदे त्याच्यात हे केले, इन्क्लूड केले. आता नवीन कायदा, नवीन नियम हे कसे काय मुसलमानांसाठी घातक आहेत याच्यावरती चर्चा नाही केली. ते कुठे पोचलेत? अयोध्येला पोचले, राम मंदिरवर पोचले, ते कुठे पोचले? 370 कलमवर पोचले, ते मणिपूरला पोचले, ते कुठे कुठे पोचले. विषय कुठला होता? वक्फ बोर्ड अमेंडमेंट हा विषय होता. मग तुम्हाला जर मुद्देसूद विरोध करायचा होता तर मुद्देसूद करायला हवा, त्या कायद्यांवरती त्या नियमांवरती बोट ठेवायला पाहिजे होता. अब हे कायदे हे नियम हे मुसलमानच्या हक्काला काय करतायत? बाधित करतायत, मुसलमानांचं नुकसान करतायत. फक्त हे अरविंद सावंतच नव्हे तर ज्यांनी 232 लोकांनी याला विरोध केला, 232 विरोधात गेले मतदार, या 32 लोकांनी सुद्धा कुठला असा कायदा आणि नियम दाखवला नाही की याच्यामुळे मुसलमानांचं, सामान्य मुसलमानांचं नुकसान होईल, गरीब मुसलमानांचं नुकसान होईल, जे दारिद्र्य रेषेखाली आहेत त्या मुसलमानांचं नुकसान होईल, महिलांचं नुकसान होईल, असं त्यांनी कुठेही दाखवलं नाही. फक्त विरोधाला विरोध त्यांनी दर्शवला. त्याला कारण का तर हा जो कायदा काँग्रेसने तयार केला वक्फ बोर्ड 1995 जे त्याला असीमित ताकद मिळाली आणि 2013 त्याला आणखीन बळकट करण्यात आलं. आणि त्यामुळे काय अवस्था झाली होती, जिथे बोट ठेवेल ते वक्फ बोर्ड ती त्यांची प्रॉपर्टी. म्हणजे जसं काय श्रीकृष्णाचे विष्णूचे अवतार ते वामन अवताराने कसं दाखवलं की जिथे माझे 3 पाय मी ठेवीन ती माझी प्रॉपर्टी. मग पहिला पाय त्यांनी कुठे ठेवला? पृथ्वीवर ठेवला. दुसरा पाय कुठे ठेवला? त्यांनी चंद्रावर ठेवला. तिसरा पाय आता कुठे ठेवायचा तो प्रश्न उरला. म्हणजे ते पाय ठेवायचा. आता ह्यांचे पाय कुठे पडतील? कोणाचे? वक्फ बोर्डचे. ती प्रॉपर्टी त्यांची. म्हणजे फक्त 3 पग नाही तर पूरा जहां हमारा, पूरा जहां हमारा, पूरा जहां हमारा, ये ब्रह्मांड ही हमारा है. इस ब्रह्मांड में, कायनात में जो भी चीज़ है वो हमारी है, वो इस्लाम की है, ही मुसलमानों की है, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे पूर्ण कायनात हे ब्रह्मांड हेच कसं आहे? वक्फ बोर्डचं आहे. थोडक्यात हेच म्हणावं लागेल. आणि अशा वक्फ बोर्डच्या विरोधात हे बिल आणण्यात आलं, हे कायदे आणण्यात आले. त्याला कठोर, त्याला एक झालर दिली, एक त्याला सीमा निर्देश केला त्या ह्याच्यामध्ये की बाबा तुम्हाला ह्या कायद्यामध्येच राहून ही गोष्ट करावी लागेल. कारण हे राष्ट्र आहे, हे सेक्युलर आहे, हे धर्मनिरपेक्ष आहे. आणि या धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये सर्वांना समान अधिकार आहे. मग तुम्ही म्हणाल की तुमची प्रॉपर्टी नव्हे, तुम्ही बोट ठेवाल तिथे पाय ठेवाल, तुम्ही तुमचे बोटं दाखवाल की तुमची प्रॉपर्टी नव्हे. मित्रांनो, कहरच केलं होतं मुसलमानांनी. प्रयागराजमध्ये जो महाकुंभमेळा भरला होता त्रिवेणी संगमवरती, तो प्रयागराजच, ती भूमीसुद्धा वक्फ बोर्डची आहे असं सुद्धा एका मौलानाने
मुल्ला मौलवींनी सांगितलं होतं. संसद भवन आहे ते सुद्धा आमची आहे, वक्फ बोर्डच्या अधीन आहे. रेल्वेमध्ये सुद्धा बऱ्याचशा जागा किंवा संरक्षण मंत्रालयामध्ये सुद्धा बऱ्याचशा जागा ह्या वक्फ बोर्डच्या बळकावले आहेत. असा उलटा चोर कोतवालकर दाटे. म्हणजे विचार करा मित्रांनो, असा वक्फ बोर्ड, अशी असीमित ताकद, अमर्यादित ताकद त्यांना कोणी दिली होती? काँग्रेसने. कारण मुळात काँग्रेस हा पक्ष, ही संघटना, ही देशहितासाठी निर्माण झालीच नव्हती आणि ती कोणी केली होती? इंग्रजांनी. मग तुम्ही विचार करा, इंग्रजांचं काय मत असेल, इंग्रजांची काय इच्छा असेल. असो, त्याच्यावरती आपण बऱ्याच वेळा चर्चा केली आहे. मग ह्या काँग्रेसने ही जी काही त्यांना बळकटी दिली होती, ताकद दिली होती, ती ताकद काढून घेतली. का? तर ह्या ताकदीमुळे फक्त गैरमुसलमानांचंच नुकसान होत नव्हतं, या देशाचंच नुकसान होत नव्हतं. सरकारी प्रॉपर्टीवरतीच कब्जा, ताबा मिळवला जात नव्हता, कब्जा केला जात नव्हता, तर मुसलमानांचा सुद्धा हक्क काढून घेतला जात होता. बऱ्याच मुसलमानांचे आता केस चालू आहेत या वक्फ बोर्डच्या विरोधात. मग त्यांना सुद्धा न्याय मिळत नव्हता. कारण का? हम करेसू कायदा, आम्हीच सर्वस्वी. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं सुप्रीम कोर्ट, उच्च न्यायालयसुद्धा त्याच्यात हस्तक्षेप करू शकत नाही. त्याच्यात फक्त कोण काय हस्तक्षेप करू शकतो? तर वक्फ बोर्ड. वक्फ बोर्ड म्हणाला की आमची आहे, आमची आहे. त्यांनी जर ठरवलं की तुम्हाला ही परत द्यायची आहे, तर ती तुम्हाला परत मिळणार, अन्यथा नाही. म्हणजे ते संसदेच्या पेक्षा मोठे झाले, संसदेपेक्षा मोठे झाले वक्फ बोर्ड. कायद्याच्या पेक्षा म्हणजे न्यायालयापेक्षा सुद्धा मोठा झाला वक्फ बोर्ड. म्हणजे तुम्ही विचार करा, ह्या देशामध्ये जे सेक्युलर म्हणून ढोलकी पिटतात, ह्या सेक्युलर जे ढोलकी पिटणारे आहेत, ह्याने ह्याचं उत्तर द्यावं की वक्फ बोर्ड हे सर्वस्वी मोठं कसं काय, सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं कसं काय, संसदेपेक्षा मोठं कसं काय, ह्या देशापेक्षा, राष्ट्रापेक्षा मोठं कसं काय. म्हणजे तुम्ही विचार करा ना, काय संविधान बचाव, लोकतंत्र बचाव. मित्रांनो, अशा या संविधान बचाव, लोकतंत्र बचाव असे बोंब उठवणारे हे जे उद्धव ठाकरे आहेत, राहुल गांधी आहेत, ते अखिलेश यादव आहेत, ममता बॅनर्जी आहेत, यांचा उद्देश एवढाच आहे, त्यांना फक्त आपली राजकीय पोळी भाजायची आहे, आपलं राजकीय अस्तित्व टिकवायचं आहे, आपलं राजकीय भवितव्य टिकवायचं आहे, बस. आणि दोन्ही हाताने माया गोळा करायची आहे, रोकडा माया गोळा करायची आहे, बस. एवढा त्यांचा उद्देश आहे. ना त्यांना देशाशी मतलब आहे, ना राष्ट्राशी मतलब आहे, ना धर्माशी मतलब आहे, ना आपल्या पित्याशी मतलब आहे. म्हणून मी काय म्हणालो, राष्ट्रद्रोही, देशद्रोही, धर्मद्रोही, पिताद्रोही, पित्याच्या विचाराचा द्रोह करणारा, त्यांच्या संस्कृतीशी द्रोह करणारा, अशी ही व्यक्ती म्हणजे ती उद्धव ठाकरे. आणि त्यांनी आपला जो राहिलेला उरलेला सोडलेला जो मुखवटा होता आपल्या चेहऱ्यावरचा, तो सुद्धा त्यांनी उतरवून टाकलेला आहे. तो दाखवून दिला आपला खरा चेहरा, विभस्त्र चेहरा, भयावह चेहरा. मित्रांनो, हे का करतायत ते? कारण त्यांना एक गोष्ट लक्षात आली, 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर ते आपल्याला जे मतदान पडलेलं आहे, मिळालेलं आहे, ते एक गठ्ठा मुसलमानांचं आहे आणि चाटुकार हिंदूंचा आहे, गुलाम हिंदूंचा आहे, हुजऱ्या हिंदूंचा आहे. म्हणजे विचार करा, म्हणजे जे गैरमुसलमान आहेत, जे चाटुकार आहेत, हुजरे आहेत, जे चमचे आहेत, त्या हिंदूंचं आहे. ते किती असतील? तर एक 4-5%. म्हणजे 5% ते आहेत आणि 95% कोण आहेत? तर ते मुसलमान आहेत, एक गठ्ठा मुसलमान. आणि अशा म्हणून ते 100% जे मतदान यांना मिळालं आणि त्यांचे लोकसभेमध्ये उमेदवार निवडून आलेत, संसद झालेत. ते संसद, त्या संसदेमध्ये भाषण करत होते कोण? अरविंद सावंत.
ते सुद्धा या मुसलमानांच्या एक गठ्ठा मतावरती निवडून आलेले. मग त्यांनी तो मुसलमानांचं त्यांना दिलेलं वचन पाळलेलं आहे. त्यामुळे आपण त्यांना दोष देण्यात अर्थ नाही आहे. त्यांनी त्यांचं वचन पाळलेलं आहे की घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तसं स्वामी समर्थांचं हे आहे घोषवाक्य, भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे. तसं उद्धव ठाकरेंनी सुद्धा मुसलमानांना सांगितलं आहे, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि ते त्यांच्या ह्या अरविंद सावंतनी सुद्धा दाखवून दिलं आहे. मित्रांनो, त्यांना आपण दोष देण्यात काही अर्थ नाही आहे. ते त्यांचं राजकारण करत आहेत. कारण त्यांचं राजकारण याच्यामध्येच त्यांचं भलं आहे, ते म्हणजे मुसलमानांचं लागून चालन करणं, मुसलमानांची हुजरेगिरी करणं, मुसलमानांची तुष्टीकरण करणं. त्यामुळे ते त्यांचं राजकारण करत आहेत. मित्रांनो, पण ज्या प्रकारे ह्या काँग्रेसने जसं षडयंत्र रचलं होतं आणि ह्या स्वतंत्र भारतामध्ये परत कसं काय भारताची पाकिस्तान करायचं, इस्लामिकरण करायचं, याची पूर्ण योजना आखली होती. हे जे वक्फ बोर्ड आहे ना, हे एक योजना आहे काय इस्लामिकरण करण्याची. आणि ती योजना त्यांची सफल होत होती, पूर्ण इस्लामिकरण करण्याची. आणि ती त्यांची योजना असफल झाली आहे. मुसलमानांची ती योजना होती काँग्रेसला हाताशी धरून, आणि काँग्रेसची जी योजना होती मुसलमानांना हाताशी धरून पूर्ण भारताला इस्लामिकरण करणं, ही योजना त्यांची फिसकटली. ह्या योजनेमध्ये मिठाचा खडा पडला. ह्या योजनेची वाताहत झाली, मातीमोल झाली. म्हणून त्यांच्या पोटात पोटशूळ उठलेलं आहे, म्हणून त्यांच्या पोटात दुखायला लागलं आहे. म्हणून त्यांनी हा विरोध केला आहे. जे 232 संसदाने तिथे विरोध केला आहे, ते कोणाचे आहेत? तर इंडिया आघाडीची. आता इंडिया आघाडीमध्ये कोण कोण आहेत ते तुम्हाला माहितीच आहे. त्या इंडिया आघाडीच्या घटक दलांनी 232 त्या संसदपटूने केलेला हा विरोध आहे. तो कसला विरोध आहे? तर इस्लामिकरण होण्याच्या रोखण्यापासून आहे. इस्लामिकरण होण्याच्या रोखण्यापासून आहे. म्हणजे आता त्यांचं ते इस्लामिकरण होणार नाही आणि त्यांची मतलबं साध्य होणार नाहीत, त्यांचं हित साध्य होणार नाही, त्यांची राजकीय पोळी भाजली जाणार नाही आणि ते देशगडीला लागतील. त्यांना मुसलमानांशी काही लेणं देणं नाही, ना त्या गरीब मुसलमानांशी, त्या दारिद्र्य रेषेखालच्या मुसलमानांशी, ना त्या मुस्लिम महिलांशी, ना त्या युवकांशी, ना येणाऱ्या त्यांच्या पिढीशी काही मतलब नाही. मित्रांनो, कारण त्यांना अशिक्षित ठेवलं, दारिद्र्य रेषेखाली ठेवलं आणि फक्त भाकरीचा तुकडा टाकणं, यू करणं, या खावा आणि आमच्या कृपा हस्तेमध्ये राहा, कृपा आशीर्वादाखाली राहा, आमच्या दयेची भीक खा, एवढंच त्यांनी मुसलमानांसाठी एक योजून ठेवलेली गोष्ट होती. ते कोणी? तर ह्या नेत्यांनी आणि हे जे ठेकेदार बनले आहेत, मुसलमानांचे ठेकेदार, मुसलमानांचे हे अनेक ठेकेदार जे आहेत, नेते मंडळी आणि मुल्ला मौलवी, हे जे आहेत ठेकेदारांनी, ह्या मुठ्ठीभर ठेकेदारांनी ह्या मुसलमानांना काय करून ठेवलं आहे? गुलाम करून ठेवलं आहे. त्यांच्या पुढ्यात तुकडा टाकायचा, त्यांना यू करायचं, खा, उष्ट्याची भाकरी घालायची, उरलेलं सुरलेलं घालायचं, बस. आणि त्याच्यामध्येच हे जे आता यांच्या मागे धावत आहेत हे मुसलमान, हे जे गुलाम आहेत, चाटुकार आहेत, हुजरे आहेत, जे अंध आहेत, धर्मांध आहेत, अशा धर्मांध मुसलमानांनी आपल्या पुढच्या पिढीची सुद्धा वाट लावली आहे, वर्तमान पिढीची सुद्धा वाट लावली आहे, आपल्या भूतकाळाची सुद्धा वाट लावली आहे आणि येणाऱ्या भविष्याची सुद्धा वाट लावत आहे. तर कोणाच्या मागे लागून? ह्या मुठभर नेत्यांच्या मागे लागून, ह्या मुठभर मुल्ला मौलवींच्या मागे लागून. मित्रांनो, लक्षात आलं का? मी त्या मुसलमानांना, गरीब मुसलमानांना, त्या दारिद्र्य रेषेखालच्या मुसलमानांना, त्या महिलांना ज्यांची अवस्था बिकट आहे, त्या गरीब महिलांना, त्या गरीब युवकांना,
ज्यांच्याकडे रोजगार नाही, बेरोजगार आहेत, फिरतायत, अशा त्या बेरोजगारांना मी कळकळीची विनंती करतो की तुम्ही अंधश्रद्धा ठेवू नका, तर श्रद्धा ठेवा. कारण श्रद्धा ही कशी असते? डोळस असते. श्रद्धा ही डोळस असते आणि डोळसप्रमाणे तुम्ही ते पडताळून बघा. ते पडताळून बघा आणि मग त्याच्यावरती विश्वास ठेवा. अंधश्रद्धा ठेवून, अंधभक्त होऊन त्यांच्या अशा लोकांच्या मागे लागू नका. अन्यथा हे उद्धव ठाकरेसारखे पिताद्रोही, पित्याचे विचारद्रोही, संस्कारद्रोही, राष्ट्रद्रोही, देशद्रोही आणि धर्मद्रोही, कारण त्यांनी धर्मद्रोह दाखवलाच आहे. पालघरमध्ये ज्या वेळेला त्या संतांचं हत्याकांड झाली, त्या साधूंची हत्याकांड झाला, त्यावेळी हे मूग गिळून गप्प होते. कारण त्यावेळेला ते कोण होते? मुख्यमंत्री होते. पण त्यांनी त्या अत्याचाराच्या विरोधात मूग गिळून गप्प राहिले होते. त्यावेळी त्यांनी वाच्यता केली नव्हती. कारण ते कोण होते? धर्मनिरपेक्षाचे किडे होते. आणि हे किडे आता वळवळायला सुरुवात झालेली आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली आणि कुठल्याही धर्माचे राहिले नाहीत, हे सगळे अधर्मी आहेत. आणि या अधर्माच्या मागे जर तुम्ही लागत असाल, त्याच्या मागे वाहत जात असाल, तर तुमच्यासारखा मूर्ख कोणी नाही. मग तुमच्यासारखा धर्मांध कोणी नाही. मग तो कुठल्याही धर्माचा असो, तथाकथित कुठल्याही धर्माचा असो, शेवटी धर्म एकच आहे, तो म्हणजे सनातन धर्म. मित्रांनो, लक्षात आलं का? हा हिरवा कपडा घातला आहे मग माझा हिरव्या रंगाशी द्वेष नाही आहे, त्या हिरव्या रंगाचा मला घृणा नाही आहे. पाठीमागे सद्गुरू आहेत माझे, सबका मालिक एक, त्याने हेच शिकवलं आहे. आणि आपण पण म्हणतो, काय म्हणतो? वसुधैवम कुटुंबकम. म्हणजे या वसुधावरती, या वसुंधरेवरती, या पृथ्वी तलावरती जो काय जीवजंतू आहे, जे काय वस्तू आहे, ज्या काय गोष्टी आहेत, त्या सगळ्या आपल्या कुटुंबाचे सदस्य आहेत. वसुधैवम कुटुंबकम. मग सबका मालिक एक. मित्रांनो, लक्षात आलं का? तुमच्या लक्षात आलं असेल हे उद्धव ठाकरे कसे काय देशद्रोही आहेत. देशद्रोही, राष्ट्रद्रोही, पिताद्रोही, पित्याचे विचारद्रोही कसे आहेत हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि त्यांना हे करणं आता भागच आहे. कारण येणारी जी निवडणूक आहे आता, महापालिकेची निवडणूक, त्या निवडणुकीमध्ये त्यांना आपले उमेदवार निवडून आणायचे असतील, तर त्यांना हे मुस्लिमांचं तुष्टीकरण करणं भाग आहे. त्यांचं लागून चालन करणं भाग आहे. त्यांची दिशाभूल करणं त्यांचा भाग आहे. त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करणं भाग आहे. पण त्या मुसलमानांना सुद्धा मी नम्र विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, जे मतदार आहेत, जे राष्ट्र ह्या देशावरती प्रेम करत आहेत, या राष्ट्रावरती प्रेम करत आहेत, अशा मुसलमानांनाही सांगतो, आणि जे इस्लामवरती प्रेम करत आहेत, त्या अल्लावरती प्रेम करत आहेत. कारण त्या अल्लाने, त्या इस्लामने हे नाही शिकवलं आहे की तुम्ही कोणाचं ओरबाडून खा, कोणाचं लुटून खा, कोणाचा हक्क मारा, कोणाच्या प्रॉपर्टीवरती, कोणाच्या हक्कावरती आपला हक्क दाखवा. असं त्या इस्लामने सुद्धा शिकवलं नाही, असं त्या अल्लाने सुद्धा शिकवलं नाही. उद्या सकाळी त्याला उत्तर द्यायचं आहे त्या अल्लाला. तर त्या मुसलमानांना सुद्धा मी नम्र विनंती करतो आहे, अशा ह्या देशद्रोह्यांना ओळखा, अशा या राष्ट्रद्रोह्यांना ओळखा, अशा या धर्मद्रोह्यांना ओळखा, अशा या विचारद्रोह्यांना ओळखा, अशा ह्या पित्याद्रोह्यांना सुद्धा ओळखा. लक्षात आलंच असेल मित्रांनो, ही जी सुरुवात झाली आहे ना, ही कधीपासून सुरुवात झाली आहे? त्या इंग्रजांनी ज्यावेळी ही काँग्रेस निर्माण केली त्यावेळेपासून ह्या देशाची वाताहत व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याचा उद्देशच तो होता. शेवटी इंग्रजांनी, त्याची विचारधारा तीच होती, विचारशैली तीच होती, आणि त्या दृष्टीने त्यांनी ही संस्था स्थापन केली होती, संघटना स्थापन केली होती. त्यामुळे काँग्रेसची विचारधारा काय आहे हे तुमच्या लक्षात आलं की ह्या देशाला, ह्या देशाचं इस्लामिकरण करणं, आणि हळूहळू इस्लामिकरण होत होतं. कशामार्फत? वक्फ बोर्डच्या मार्फत. मित्रांनो, लक्षात आलं का?
वर्शिप ॲक्ट ह्याच्यामार्फत, म्हणजे तुम्ही तुमच्या धर्मस्थळाच्या विरोधात जाऊन लढू शकत नाही. हे धर्मस्थळ माझं आहे, हे माझ्या धर्माचं आहे असं बोलू शकत नाही वर्शिप ॲक्टमुळे. हे जे काही कायदे, मोजके कायदे जे काय काँग्रेसने आणून हे बसवलेत या राष्ट्राच्या डोक्यावरती, माथ्यावरती, त्याच्या मागचा उद्देश एवढाच होता, तो म्हणजे इस्लामिकरण करणं. हसके लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान. मित्रांनो लक्षात आलं का? आणि ही आता लढाई सुरू आहे. आता ते म्हणत आहेत मुल्ला मौलवी, जरी पास झालं उद्या सकाळी, जरी त्याला कायद्यामध्ये रूपांतर झालं, तरी आम्ही रस्त्यावर उतरू आणि काय करू, हलकल्लोळ माजवू, या सरकारच्या विरोधात आम्ही बंड करू, आम्ही काही करू, आम्ही सर तनसेजुदा पण करू, इथपर्यंत हे लोक गेली. म्हणजे काय, हसके लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान. लक्षात आलं का मित्रांनो? म्हणजे इस्लामिकरण करणं पूर्ण ह्या भारताचं, ह्या राष्ट्राचं हा सुनियोजित कट होता. सुनियोजित कट होता. हा कट हाणून पाडलाय कोणी? भारतीय जनता पार्टी, इंडिया आघाडीने, एनडीए आघाडीने हा कट हाणून पाडलाय. त्यामुळे यांच्या पोटात पोटशूळ उठलेलं आहे. हे षडयंत्र हाणून पाडलेलं आहे कुठलं? इस्लामिकरण होण्याचं. म्हणून यांच्या पोटात पोटशूळ उठलेलं आहे. म्हणून हे विरोध करतायत, पोट तिडकीने बोलतायत. हे संजय राऊत जे बोलतायत ना, किंवा हे उद्धव ठाकरे त्यांचे मालक जे बोलतायत, किंवा त्यांचे हे नेते मंडळी बोलतायत उभाटाचे, त्यांनासुद्धा हेच करायचं होतं. काय करायचं होतं? या देशाला इस्लामिक बनवायचं होतं. हसके लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान. मोहनदास करमचंद गांधीजींनी सुद्धा हेच केलं. मोहनदास करमचंद गांधी, माझ्या प्रेतावरती, माझ्या शवावरती विभाजन होणार. ते शव तुम्ही नाही बघितलं, विभाजन झालं त्यानंतर हा जिवंत होता. मी एकेरी बोलतोय, कारण त्याला मान सन्मान देण्याची सुद्धा त्याची लायकी नाही आहे. हा मोहनदास करमचंद गांधीजी. कारण मुँह में राम नाम और बगल में छुरी, मुँह में राम नाम और बगल में छुरी. अनेक त्याचे आता एक एक प्रकरणं बाहेर येत आहेत, अनेक गोष्टी बाहेर येत आहेत त्या मोहनदास करमचंद गांधीजी. त्यामुळे त्याला महात्मा म्हणणं म्हणजे त्या महात्म्याचा अपमान आहे. त्यांना पितामह, देशाचा पितामह, त्याला पाकिस्तानचा पितामह म्हणायला हरकत नाही. या मोहनदास करमचंद गांधीला पाकिस्तानचा पितामह बनायला हरकत नाही, कारण पाकिस्तानची निर्मिती ही ह्या मोहनदास करमचंद गांधीमुळेच झालेली आहे. हे कसं आहे? उघडपणे नाही आहे, उघडपणे नाही. जसं हे वक्फ बोर्ड उघडपणे इस्लामिकरण करत होतं असं नाही आहे. हा छुपा मार्ग होता इस्लामिकरण करण्याचा. म्हणून त्यांनी संसदेवरती सुद्धा आपला हक्क दाखवला, प्रयागराजवरती सुद्धा हक्क दाखवला, रेल्वेच्या जमिनीवरती सुद्धा, सैनिकांच्या जमिनीवरती सुद्धा. म्हणजे विचार करा तुम्ही कुठपर्यंत पोचले. ही पुरी कायनात हमारी है, ये ब्रह्मांड हमारा है. पृथ्वी सोडा, ही कायनात हमारी है, चराचर हमारा है. म्हणजे विचार करा. आणि ह्याला खतपाणी घालणारे कोण? तर ह्या उद्धव ठाकरेसारखे नेते, मतलबी, स्वार्थी. त्यांना ह्या राष्ट्राशी काही मतलब नाही, ना ह्या देशाशी मतलब आहे, ना आपल्या पित्याच्या संस्काराची मतलब आहे. मित्रांनो, त्यांनी पित्याच्या विचारधारेशी सुद्धा गद्दारी केलेली. विचारधारा काय होती पित्याची? हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेशी सुद्धा गद्दारी केली आहे. हिंदवी स्वराज्य व्हावं ही स्त्रीची इच्छा, हिंदवी स्वराज्य व्हावं हीच स्त्रीची इच्छा, ह्या विचारधारेशी सुद्धा गद्दारी केली. म्हणजे ह्या माणसाने कोणाकोणाशी गद्दारी केली? रयतेशी गद्दारी केली, हिंदुत्वाची गद्दारी केली, हिंदूंशी गद्दारी केली. आणि 2019मध्ये काय केलं? ही गद्दारी करूनच ते राजकीय आसन मिळवलं, मुख्यमंत्री पद मिळवलं. कोणाशी गद्दारी करून? हिंदूंशी. हिंदूंनी दिलेलं
रयतेने दिलेला जो मॅन्डेट होता, जनाधार होता, त्याला झुगारून त्यांनी युती तोडून आघाडी निर्माण केली. मित्रांनो लक्षात घ्या, त्याच्या मागचा उद्देश काय? तर राजकीय इच्छाशक्ती, महत्त्वाकांक्षा म्हणता येणार नाही, ती एक लालच, ती आपली पूर्ण करण्यासाठी, मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी, सत्ता मिळवण्यासाठी, सत्ता काबीज करण्यासाठी, आणि सत्ता काबीज झाल्यानंतर आपल्या विरोधकांच्या विरोधात कसे काय षडयंत्र रचायचं, आणि ते षडयंत्र त्यांनी त्यावेळीसुद्धा रचलंच. अनेक विरोधकांच्या विरोधात, मग तो सामान्य व्यक्ती असो किंवा नेते मंडळी असो, त्यांच्या विरोधात यांनी षडयंत्रसुद्धा रचली. आणि ह्याच षडयंत्रातला हा एक भाग आहे. तो काय आहे? आपलं राजकीय अस्तित्व, आपल्या मुलाचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी, भवितव्य टिकवण्यासाठी त्यांनी हे रचलेलं षडयंत्र आहे. ते म्हणजे काय? इस्लामीकरण करणं. आम्हाला देशाशी मतलब नाही, भला उद्या हे पाकिस्तान झालं, इस्लामिक राष्ट्र झालं तरी आम्ही मुख्यमंत्री होणार. भले याचं पाकिस्तान झालं तरी आम्ही त्याचा मुख्यमंत्री होणार किंवा पंतप्रधान होणार. बस एवढा त्यांचा अजेंडा आहे. त्याचा त्या भारतवर्षाशी त्यांचं काही लेणं देणं नाही, त्यांना हिंदुत्वाशी काही लेणं देणं नाही, ना त्यांना मुसलमानांशी काही लेणं देणं आहे. कारण शेवटी फक्त षडयंत्र रचणं हा त्यांच्या धर्मात मोडतो. हे अधर्मी, धर्माशी त्यांचं काही लेणं देणं नाही, कुठल्याच धर्माशी काही लेणं देणं नाही, कुठलाच तथाकथित धर्माशी. कारण धर्म एकच आहे, तो म्हणजे सनातन धर्म. याचा अनेक वेळा मी उल्लेख केलेला आहे. मित्रांनो लक्षात आलं का? मग जे काय तथाकथित धर्म आहेत, इन्क्लूड हिंदू धर्म, मग हे जे तथाकथित धर्म आहेत, या तथाकथित धर्माशी सुद्धा त्यांचं काही लेणं देणं नाही. म्हणजे विचार करा मित्रांनो, ह्या लोकांना हे जे काय आहेत 232 की 36 यांनी जो विरोध केला संसदेमध्ये, त्या ज्या ज्या पक्षाचे ते आहेत त्या पक्षांना काही या देशाशी मतलब नाही आहे, या राष्ट्राशी मतलब नाही आहे, जनतेशी, रयतेशी कोणाशी मतलब नाही, ना कुठल्या विचारधारेशी मतलब आहे. त्यांना फक्त आपल्या राजकारणाशी मतलब आहे, आपल्या राजकीय भवितव्याशी मतलब आहे. बस सत्ता बळकवणं आणि माया गोळा करणं, रोकडा गोळा करणं, आणि आपल्या पिढ्यानपिढ्या आपला उद्धार करणं. बस मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हे जे काय माझे विचार मी मांडतोय ते तुम्हाला पटत आहेत का? तुम्हाला लक्षात येत आहेत का? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. माझा व्हिडिओसुद्धा शेअर करा. आणि महत्त्वाची गोष्ट, माझा व्हिडिओ पूर्णपणे पहा, अगदी शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं आहे, काय म्हणायचं आहे, वास्तव काय मांडतोय मी, वास्तवावर बोलू काहीतरी. मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आणखी की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझ्या इतर चॅनलचे लिंकसुद्धा टाकलेत. त्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओसुद्धा पहा. त्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि ते शेअर करा, लाईक करा. आणि ह्या आता व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करायला विसरू नका, छोटंसं बटन आहे. शेअर करायला विसरू नका, छोटंसं बटन आहे. आणि उजव्या बाजूला सबस्क्राईबचं बटन आहे. जर नवीन कोण असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा, म्हणजे पुढचे माझे व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि आपली चर्चा पूर्ण होईल. मित्रांनो लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार थोडेसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.